मरुदुल्लसल्लहरिणी विसन्ततेर्गुरुपूरनाम वरुणाल यच्छदेः यदि याति यत्र दृढमध्यवंशतां नलसेतुरेतु भवघर्मभैजनः. मरुत म्हणजे वायू, उल्लसंत म्हणजे त्यामुळे उसळणाऱ्या, लहरी म्हणजे लाटा, निवी म्हणजे त्यांना बांधणारा, संतती म्हणजे त्यांची परंपरा म्हणजे लाटांचा समूह, गुरु म्हणजे मोठ्या महान, पूरनाम म्हणजे पूर म्हणजे प्रवाह, जलप्रवाह असे नाव असलेला, वरुणालय म्हणजे वरुणाचे निवासस्थान, छदी म्हणजे पटल किंवा आवरण, यदी म्हणजे जेव्हा, याती म्हणजे मिळवतो, यत्र म्हणजे जिथे, दृढमध्यवंशता म्हणजे दृढ म्हणजे खंबीर, दृढ असा, मध्य म्हणजे मध्यभागी, वंश म्हणजे इथे आधारासाठी असलेले बांबूचे लाकूड, नलसेतुः म्हणजे नलाने बांधलेला सेतू, एतू म्हणजे देणारा होवो असा अर्थ, भवघर्मभैजन भव म्हणजे संसार, घर्म म्हणजे त्याचा ताप, भैजन म्हणजे त्याचा नाश करणारा असा अर्थ. नारायणाचार्य इथे रामसेतूचे वर्णन करत असताना सांगतात, पूर नाम म्हणजेच जलप्रवाह असे नाव असलेले समुद्राचे निवासस्थान हे सर्व बाजूंनी लाटांनी वेढलेले आहे, बांधले गेलेले आहे. निवासस्थानाला मध्यभागी छप्पराला आधार देण्यासाठी बांबू असतो. नळाने बांधलेला हा सेतू म्हणजे जणू काही त्या महालाच्या मध्यभागी असलेल्या आधारस्तंभाप्रमाणेच दृढ होवो. हा नलसेतू केवळ समुद्राच्या लाटा थोपवणारा नव्हे, तर संसाराच्या तापाला म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्राला भंजक असा ठरो, मोक्षप्रद ठरो.